घ्या. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग टीचर. आज कसे आहात तुम्ही? आज अभ्यास केला का तुम्ही? हो. होमवर्क केलं का संध्याकाळी? हो. आज जेवण करून सगळेजण आले ना शाळेमध्ये? हो. तर आज आपण जे पाहणार आहोत ही मला खूप एक गोष्ट आवडली आणि तुम्हाला मी ते सांगणार आहे. तुम्ही रोज मला गोष्ट सांगता ना, आज मीच तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. एका गावात एक म्हातारी राहत होती. ती गावात राहत होती, पण गावात तिचं गाव म्हणजे असं जंगलासारखंच होतं. तिथं जास्त घरं नव्हती आणि त्या जंगलात ती आणि तिची नात राहत होती. तिच्यासोबत कोण होतं? तिची नात होती, म्हणजे मुलाची मुलगी. आणि त्या दोघी जण एका जंगलात झोपडीत राहत होत्या. एक दिवस काय झालं, तिथे 4 दरोडेखोर आले, 4 चोर आले तिथे. दरोडेखोर म्हणजे चोर, मोठे चोर होते ते. 4 चोर त्या झोपडीमध्ये आले. पण त्या झोपडीजवळच आले. त्यांना भीती वाटत होती, कारण की त्यावेळेस खूपच असं मुसळधार पाऊस आणि गडगडाट, विजेचा कडकडाट असं वातावरण होतं. मग त्यांना असं वाटलं, कुठे जाऊ आपण, कुठे बसायचं, आपला जीव कुठे लपवायचा, आश्रय कशा घ्यायचा आपण. म्हणून ते 4ही दरोडेखोर त्या आजीची झोपडी दिसली तिच्याकडे आले आणि आजीला म्हणाले की आजीबाई, आम्हाला तुमच्या झोपडीत बसू देता का? कारण की खूपच वादळ सुटलं आहे आणि विजाही होत आहे, कडकडाट. तर आम्हाला कुठेही असा आश्रयस्थान किंवा संरक्षणाचं काही दिसत नाही. मी तुमच्या झोपडीमध्ये आम्ही चौघे पण बसतो. आजी म्हणाली, हो बसा या. आजीनं बसवलं. रात्री स्वयंपाक बनवला. आजीनं त्यांच्यासाठी त्यांना जेवायला दिलं आणि जेवण करता करताच चर्चेचा एक विषय निघाला, पाप आणि पुण्य. पाप आणि पुण्य यावर ते गोष्टी करू लागले, चर्चा करू लागले. आणि त्याच्यामध्ये मग आजी म्हणायची की पाप आणि पुण्य म्हणजे काय सांगू का मी तुम्हाला? तर जो चोर या झोपडीपासून त्या झाडापर्यंत जाईल, त्या झाडाला हात लावून झोपडीत येईल, समजलं, तो समजायचा की पुण्यवान आहे. ठीक, चोर म्हणते ठीक आहे. असे 4ही जण करतात. मग दुसरा चोर जाते, एक मोठ्या झाडाला हात लावून येते तरी आणि त्या झोपडीत येते. पण ज्याच्या अंगावर वीज पडली तो समजायचा पापी आणि ज्याच्या अंगावर वीज नाही पडली तो समजायचा पुण्यवान. असंच म्हणतो ना आपण. म्हणून 4ही जणांची रेस लागली. रेस म्हणजेच पैज समजा. आणि मग दुसराही चोर गेला, तिसराही तसाच गेला. त्या मोठ्या झाडाला, दूर होते एक झाड, तिथं हात लावून झोपडीत येऊन बसला. अजून चौथाही तसाच गेला, त्या झाडाला हात लावला आणि झोपडीत येऊन बसला. 4ही जण झोपडीत बसले. आता काय म्हटलं आजीला, याच्या अंगावर तर वीज पडली नाही म्हणजे हे पुण्यवान आहे. आपण आपल्या अंगावर पडेल का? आता आपला नंबर आलेला आहे तर आपण पापी राहू. म्हणून ते आजी आणि नात ते निघाले झोपडीच्या बाहेर आणि नात त्या आजीने कडेवर घेतली आणि कडेवर घेऊन निघाली. त्या झाडाला हात लावला तिने. जशी ती निघाली तशीच वीज कडकडली झोपडीवर. वीज कडकडली, झोपडीवर वीज पडली आणि 4ही चोर भस्मसात झाले. 4ही भस्मसात झाले म्हणजे 4ही जळले. त्या झोपडीवर चांगली मोठी वीज पडली आणि म्हातारी बाहेर निघाली. म्हणजे एका पुण्यवान माणसासोबत जर 4 माणसं राहिले असते तर 4ही माणसं वाचले असते. जशी आजी बाहेर निघाली तसेच ती वीज त्या झोपडीवर पडली. म्हणजे पुण्यवान कोण होतं मग? आजी होती पुण्यवान. आजी त्यांची नात. आजी आणि त्याची नात. म्हणजे एक जर चांगल्या विचाराचा माणूस असेल, त्याच्या सभोवती जर 4 माणसं असेल तर ते पण सुधारू शकतात, त्याचे विचार चांगले होऊ शकते, है ना. आपला एक मित्र चांगला पाहिजे, त्याच्यासोबत आपण सुद्धा चांगलं होऊ शकतो. चांगल्या मित्राची संगत करा, सोबत करा, त्याचे चांगले विचार घ्या. आणि जो मित्र तुमचा वाईट असेल, त्याचे दुर्गुण तुम्हाला दिसत असेल तर त्याला समजून सांगा, चांगलं वागायचं येते आणि मग तो चांगला वागेल. म्हणजे आपल्याला दुसऱ्याचे दोष सांगता येते. अशी गोष्ट होती. समजली का? हो.